हाय फ्रेंड्स, वी आर द क्रेझी सिबलिंग्स. तर आम्ही तुमच्या समोर 6वा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे ब्लाइंड फोल्ड फूड चॅलेंज. तर या चॅलेंज मध्ये 3 राऊंड असणार आहेत. 3 राऊंड मध्ये एका राऊंड मध्ये 3 असणार आहेत आयटम्स, दोघांचे 3 म्हणजे एकूण 6. त्याच्यानंतर कसं असणार आहे की ह्यामध्ये आपण 3 राऊंड मध्ये पहिला राऊंड असणार आहे तो म्हणजे फील, दुसरा असणार आहे तो स्मेल आणि तिसरा असणार आहे टेस्ट. तर पहिल्यांदा ही मला पहिले 3 करेन, मग मी हिला 3 करेन, असं आपण सुरू करतोय. चला तर मग सुरू करूया. तर आता ही मला विचारेल, सो मी फील करून तिला सांगायचे काय आहे. तर मी आता डोळे बंद करतोय. तर हा आहे पहिलं, फील कर. कुठं आहे? उलट कर. वेट. गाईज मी बघू शकत नाहीये गाईज. आय होप की ही पिठी साखर असावी. एकच चान्स. पिठी साखर आहे. नाही. बरं आता सेकंड आयटम घेऊया. बापरे, 3 मधली शून्य आहेत माझी. बापरे, हे मीठ आहे. मीठ आहे. बरोबर आहे. 2 मधला 1 बरोबर आहे माझा. तर हा आहे थर्ड आयटम. अरे बापरे, मैदा आहे हा. नाही, चूक. ओके, मी डोळे उघडू शकतो? हा झालेला आहे माझा राऊंड. डोळे उघडलेले आहेत. सो माझ्या 3 मधला एकच बरोबर आलेला आहे. आता ही बघू काय करते. तर आपला पहिला आहे फील वाला. चला तर मग बघू काय होतंय. डोळे बंद कर, आता प्रामाणिकपणे बंद करायचे. फील मध्ये काय आहे? बोट दे. पिठी साखर आहे. नाही, चुकलेला इथं. तर हा मैदा आणलेला आपण, तिला माहित नव्हतं. आता आपण दुसरं फील करायला देऊया. हा, हात दे, असा गोल कर, असा असा असा. हा, काय होतं सांगायचं? ग्लास आहे. ग्लासाच्या आत काय सांगायचं? ग्लासाच्या बाहेर. तर मी कसं सांगणार आता? बरं, हे घे, चल. तिला ग्लासाच्या आत पाणी आहे कसलं तरी. कसलं तरी म्हणजे कसलं पाणी? आता ते सांगायचं. पाणी. कसलं पाणी आहे ते सांगायचं. आता हे पाणी आहे, सिंपल. ते साधं पाणी आहे. साधं पाणी आहे. हे बरोबर आहे तिथं. आणि आता आपण हिला फील करायला आणलेला ते म्हणजे आता बघूया फील करते काय. हात दे, ते फील कर. आता ठेवले ते. साखर आहे. नाही, तिथं चुकलेलं आहे काही. तर ही आहेत मेथीचे दाणे. आय होप काय कोणाकडे काय म्हणतात माहित नाही आता मला. सो आमच्यात तरी ह्याला मेथीचे दाणेच म्हणतात. तर हिचा पण एक झालेला आहे. तर मस्त झालेला आहे, विषय क्लोज आहे. स्मेल करायला हा आधी मला स्मेल करेल. स्मेल करायला द्यायचं, तर मी आता स्मेल करायला देईन. चल, डोळे बंद कर परत. तर गाईस थांबा. तर गाईज आपण आता हे केलेलं आहे, स्मेल कर. तिला आपण स्मेल दिलेला आहे का? मला अजून एक ऍडव्हान्टेज म्हणजे हिला सर्दी झालेली आहे, त्यामुळे हिला स्मेल येईल का नाही मला माहित नाही. ऍडव्हान्टेज आहे मोठं. स्मेल दिलेला आहे मी अजून एकदा. काय कळला स्मेल कशात आहे? तर ही हारलेली आहे पहिला राऊंड. दुसऱ्या राऊंड मध्ये हा, 1 सेकंद मी फ्रेम बाहेर काढलं, आय डोंट नो. तर काढलेला आहे मी गाईड. काय बोलू, स्मेल कर. मोहरी.
नाही चुकलेलं आहे काहीच. हे तरी जिरे आहेत, तीनच चुकीचे म्हणजे 2 मधले शून्य आहे तिथे. आणि आता तुला लास्ट स्मेल करायचा आहे म्हणजे नाही वेट. तर आता हे लास्ट मध्ये आलेलं आहे, तर स्मेल कर. हा तर गाईज एक बरोबर आलेला आहे. थांब डोळे उघडू नको. तर गाईजचा एक बरोबर आलेला आहे. म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये आपले 3 मधले दोघांचे एक एक होते. दुसऱ्या राऊंड मध्ये त्यांचे 3 मधला एक बरोबर आहे. आता माझं बघू काय होते. डोळे बंद केलेत मी. डोळे बंद कर. डोळे बंद आहेत माझे. तर हे आहे तू दिसेल स्मेल कर. नाही मला स्मेल नाही अजून एकदम येईल. कुठे मला माझ्या हातात आहे. मला स्मेल झालेलं नाही काही. हिंट मिळू शकता मला. 0 नाही नाही मला काही स्मेलच कळला नाही त्याचा. तर आता हा आहे सेकंड आयटम. आय होप गाईज मला लक्षात आलेलं आहे. मला लक्षात आले गाईज काय आहे. हा लसूण आहे. सळण्याच्या आवाजातलं मला कळलेलं आहे. तर लसूण हा 1 पॉईंट झालेला आहे माझा. म्हणजे अजून थर्ड आयटम काय काय मला नाही. तुझ्या हातच आला म्हणा का पुढं माझ्या. नथिंग पॉईंट नाही. काय होतं ते. धने होते. धणे होते. तर मला ह्याचा नासा नाही. हिने 2च दाणे ठेवले त्यामुळे धण्याचा त्या वास झाला नाही मला. सो धणे जर काय जास्त प्रमाणात जर मला स्मेल आला असतं तर मला समजलं. एकच पॉईंट मिळालेला आहे याला. तर 2 राऊंड मध्ये आपले एक पॉईंट आहेत. आता फायनल राऊंड येतोय. तर फायनल राऊंड मध्ये आता ही मला पहिला करेन मग मी हिला करेन. चला तर मग आता हे टेस्ट आहे त्यामुळे ह्याला पण आपल्याला डोळे बंद करावे लागणार. बापरे टेस्ट माझी मी टेस्ट करते. मला कोणी काय म्हणजे टेस्टी करत नाही शकते का. चुकून नंतर का मला मिरची खाली घातली तर. मिरची नाहीये हातात दे. हातात नाही नाहीये. नाही पाहिजे म्हणा माझं. काय टेस्ट करत आहे. हो एसेन्स बरोबर आहे. आणि मला एक वस्तू झालेली आहे. आता आपण त्याला सेकंड वस्तू. तर एक घरी काही ट्राय करणं काही सेन्स वगैरे खायला जायचं. मला अजून सुद्धा झिंजिनेच होते अंगात. चांगलं आहे का आधी सांगायचं. चांगलं आहे. हा काय फील करू शकते मी. नाही तर खाल्लाय. टेस्ट आले मला. एक्झॅक्ट नाही म्हणा आपण सांगेल काय होते. मेथी. मला टेस्ट झालं नाही काही. आता थोडा आयटम आहे. तिनं सगळे कडू मधले आयटम आणलेले आहेत. बापरे फील करायचं नाही खायचं आहे. कांदाचं पीठ नाही चुकलं दे. नाही गाई टेस्ट झाली नाही मला काय. तर माझ्या आयटमचा फोटो इथे मी टाकेन. तर आता याच्या आयटम बघूयात काय. सॉरी गाईज. तर आता माझे बघूया बेट. ओके तर आता हिची मजा आहे. आपण इथे ठेवूया आधी. लागले तर काही सांगता येत नाही. डोळे बंद कर. तर गाय आता आपली लास्ट 3 आयटम उरलेले आहेत. पहिला आपण तिला देऊया थांबा. खायला घालणार आहे. तू अजिबात टेस्ट हातात घ्यायचं नाही. नाही नाही तू फील करू शकतेस. तू फील करू शकतेस. नाही हो बंद कर. डोळे बंद कर गाईज. कर बाईट करायचा. हा कर बाईट. चावून बघ आणि टेस्ट सांगा. मिरची. तर गाईज पहिला आयटम बरोबर आलेला आहे. बहुतेक एवढी तिखट नाही आहे मिरची. सो हिला पाणी प्यायची गरज नाही आहे.
त्यानंतर आता आपण ह्याला काय खायला बोलूया. तर आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. तू डोळे बंद कर. कशी लागली मिरची? तिखट होती? मला वाटलं गोड होती. तर गाईस आता आपण दुसरी गोष्ट येते. हात द्या आता. थांब थांब. आपण वियर्ड कॉम्बो पण करतोय. सो गाईस तिला आपण थांब. काहीच काय बोल नका. खाऊन बघ बा. सगळं असं खर्च करून खाऊन की भारी लागेल. बेकिंग पावडर नाही गाई चुकलेला आहे. तर आपण हिला वियर्ड कॉम्बो मध्ये जास्त काय नाही, मैदा दिलेला फक्त. तिला तो सुद्धा लक्षात आलेला नाहीये. स्वीट लागते. मैदा स्वीटच असतो थोडा मध्ये. कधी तुम्ही रेल्वे टेस्ट करून बघा. दे टाकून बा तुझ्या ताटात. चल. हा तर आता लास्ट आयटम येणार आहे. तर बघू आता हिला समजे काय. काय घेऊया? हेच घेऊया. तर गाईच आपण हिला आय होप हिला ऐकू गेले नसेल. हात दे बाय पुढं. घे आता खाऊन टाक. ओवा नाही गाय चुकलेला आहे. आय मीन बरोबर आहे. चेष्टा करतो तुम्ही. हिचं बरोबर आहे. हा टेस्ट माहिती ओव्याची. तर आता आपण लास्ट राऊंड त्याच्यासाठी ऍडव्हान्टेज राऊंड एक घेऊन या. तो डोळे बंद कर आता. आता तू फील पण करू शकतेस, टेस्ट पण करू शकतेस, स्मेल पण करू शकतेस. हा हात दे पुढं. थांब मी घे म्हणल्यावर घ्यायचं सगळं. आमच्या आईने जर का व्हिडिओला मला मारणार आहे म्हणतो. आणि मी एवढ्या सगळ्या गोष्टी वेस्ट घालवा लागलोय. हा तर काय आपण ही सुद्धा गोष्ट घालणार आहे त्यात. थांबा एक सेकंड. अजून एक आता मोठी गोष्ट घालणार आहे. ती म्हणजे ही आहे. शांत बसा. आता हे काय काय टमॅट सांगायचे. 2-3 मिक्सर आहे यात. पहिला तर मैदा आहे. हा ते नंतर सांगायचं. हा मैदा एक बरोबर आहे तुझं. हिंग चल. आहे. नाही हिंग का तुला वासर ना का आली हिंग आहे. थांब टेस्ट करायचं पहिला. हा चल पहिला टेस्ट कर आता. थांब ग दिदे थांब. आंबा गाईड मला थोडीशी हेल्प लागणार आहे कोणाची तरी. तर इथून हेल्प येते मला हळू मध्ये. तांदूळ का काय बोलू का. तर काय आपल्याकडे अजून एक गोष्ट आलेली आहे. आपण ती घातलेली आहे. आता थांबा जरा आपण याला मिश्रण करून दिलं इथं त्याला आपण. हा तुला हे घे बाईट मी घालतोय. कर मग मोठा वर की. आता तिने तो खाऊन बाईट करून सांगायचा कसा आहे. हिंग आहे, मिरची आहे. आणि भरपूर गाईज ऍडव्हान्टेज राहिला नाही. पाणी नाही मिळणार आहे गाईज. बरं देऊया आपण पाणी देऊया असं नको. बरं त्याच्यानंतर आणि काय आहे. खूप काही आयटम आहेत त्यात. आणि काय आहे सांगू शकताय? हो ताई एवढी तिखट लागली मिरची. तर गाईज चॅलेंज खूप वेगळीकडे चाललेलं आहे. तुम्ही घरी असं काही ट्राय करू नका. हे सगळं आपण सेफ मध्ये ट्राय करतोय. तुला तिखट लागले असल्या हात पुढं कर. हे घे हे खातो. हे खा लवकर. तर गाईज आपण हिला एक गोष्ट खाल्लेली आहे. ते काय की तिला माहिती पिठी साखर दिलेली आहे आपण तिला खायला. मी राऊंड मध्ये घेतलेली नव्हती. फक्त ताटात होती ती. म्हणजे माझ्या आयटम मध्ये होती पण मी तिला दिलेली नव्हती ती. तर घरी असं काही ट्राय करू नका. आणि आपला व्हिडिओ आत्ताच इथं संपलेला आहे. असं ठीक आहे ना. संपला ना. तर अजून काय मला ऍडव्हान्टेज राऊंड आहे. त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे. तर आपला राऊंड इथे संपलेला आहे. तर आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणजे 7व्या चॅलेंज मध्ये. चला तर मग तोवर टाटा बाय बाय सी यू.